अस्सल मालवणी मसाला कसा बनवला जातो आणि त्याचं परफेक्ट प्रमाण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी ऋतुजा. हा मालवणी मसाला कोकणी मालवणी जेवणाचं हृदय मानलं जातं. यापासून बनवलेला फिश फ्राय, फिश करी तर अप्रतिम लागतं. जसं महाराष्ट्रात कांदा लसूण मसाला वापरला जातो, त्याच पद्धतीने कोकणी भागात हा मालवणी मसाला वापरला जातो. मग व्हेज पदार्थ असू दे किंवा नॉन व्हेज पदार्थ असू दे. चला तर मग 1 किलो मिरचीच्या प्रमाणात मालवणी मसाला कसा बनवायचा आणि त्याचं परफेक्ट प्रमाण काय आहे ते जाणून घेऊया. पहिल्यांदा मिरचीच्या प्रमाणापासून सुरुवात करूया. लवंगी मिरची 250 ग्रॅम, बॅडगी मिरची 250 ग्रॅम, जवारी मिरची 500 ग्रॅम, धने 125 ग्रॅम, हळकुंड 40 ग्रॅम, खसखस, मोहरी, बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, बदाम फूल, जिरे हे प्रत्येकी 20 ग्रॅम, जायफळ, मसाला वेलची, नाकेश्वर, रामपत्री, जायपत्री, तमालपत्री, शहाजिरे, मेथी, त्रिफळ, हिंग हे प्रत्येकी 15 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम, तेल 100 ग्रॅम. हे परफेक्ट प्रमाण आहे मालवणी मसाल्याचं. मग हा मालवणी मसाला कसा बनवला जातो? मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या जातात, त्याचे अर्धे देठ काढले जातात. त्यानंतर हा खडा मसाला खमंग किंचित तेलावरती भाजून घेतला जातो. हे सर्व साहित्य एकत्र डंकामध्ये घालून यापासून बनतो अस्सल मालवणी मसाला. तुषार मसाल्याचं हेच ध्येय आहे की गावाकडची अस्सल पारंपरिक चव ही प्रत्येक किचन मध्ये पोहोचली पाहिजे. इथे सर्व मसाले पारंपरिक पद्धतीने बनवले जातात, म्हणजेच कोणत्याही मशीनचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावरती कुटूनच हे मसाले बनवले जातात. यामुळे मसाल्यांची चव, फ्लेवर, कलर जसाच्या तसा वर्षभर टिकून राहतो. असाच पारंपरिक पद्धतीने डंकावरती कुटून बनवलेला मालवणी मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुषारमसाले.com आणि Amazonला आत्ताच व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करूनही ऑर्डर करू शकता. मग वाट कशाची पाहताय? तुषारमसाले.com वरून तुषार मसाल्याचे पारंपरिक मसाले आत्ताच ऑर्डर करा आणि आपल्या आई आजीच्या हातच्या पारंपरिक चवीचा आस्वाद घ्या.